इकडे आतमध्ये होय का? इकडे की आतमध्ये उद्योग करून ठेवायचा काहीतरी आणि परीक्षेला ही करायचं. पांड्या लागल्या वरडाय आता माझ्या नावाने. हा मी काय करू म्हणजे? आई वरडाय लागली पांड्या कशाला घेणं देणं माझ्या डोक्याला ताप ते आणायच कोणी सांगितलं होतं तुला? मी नाही आणलं, त्यांनीच आणलं. मला त्याचा तपास पण नव्हता का आणणार आहेत म्हणून. कस काय? हा? पण तू नेताना तर तुझं काय तोंड शिवलं होतं काय? मी फोन केला की पूजाला, भाऊजींना. पूजाने नाही उचलला, भाऊजींना केला की. ते लागलाय वरडाय मला. मला माझी कोणी काय चुकी? कोणी सांगितलं ते? त्या पोरांनी उद्योग केला भाऊजी काल गावाकडे गेल्यावर. कृष्णा ओम हे असले आम्हाला बोलणे खायला लागतात मित्रांनो. तुम्हाला सांगतो आता काय झालं, तुम्ही मला सांग काय झालं. हा हे पोरगे तर काय मध्येच येते सारखं. तिला एक चप्पल तसली आणली जगाच्या आखरीत फॅन आहेत त्याला. रातभर उशाला घेऊन झोपली ती. माझ्या तोंडाला चपल्या लागल्या रातचं 3 वाजता 2 वाजता. बघा ती फॅन आहेत बारकुल ह्याला, हे असं फिरतात बघा. आणि ती चपलाच घेऊन रातभर झोपले. समजा घरात चप्पल आणून चुकी झाली काय की माझी. थांब थांब जरा व्हिडिओ चालू 2% चार्ज अपलोड. हे बघा, जातीला धर्माला ह्याला कामाला कधी लाजायचं नसतंय. बरोबर आहे तुमचं. आता आपण हाय समाजाने चांबार आहे, हिंदू चांबार आपण. तर आपलं काय असतंय, कुंभाराचं गाडगे घडवणं, तसं चांबाराचं चपल्या सांडणे किंवा नीट करणे हे बिझनेस आहे. तर वडील काय करतात माहिती का, पहिल्यापासून त्यांना म्हणजे व्यवसाय ती केलेला आहे. तर इथं बारामतीत आपल्याकडे किती येऊ दे, लाखाने आलं तरी त्यांचं ते 100 रुपये सुटत नसतात. म्हणून त्यांना ते हक्काचं वाटतं की ती बिझनेस. थांब जरा. तर ती काय करतात तुम्हाला सांगतो, उठत्यात आणि ती शिलाई काम पॉलिश वगैरे चपला तीन कोल्हापुरी घेतात आणि हे ती आपलं ती धंद्यावर जातात. बरं जावा, मी म्हणत नाही, धंद्याला गर्व आहे, उलट लाजायचं नाही. करा, 4 पैसे येतात. तिथं काही चांगल्या नोकरदाराला मागं सारताय तुम्ही. रोज 1000 1500 700 800 घेऊन येत आहे. पण मी काय म्हणतोय, आपली आता सध्या परिस्थिती काय आहे? आपलं ऑपरेशन झालं या, आपलं एवढं फाडलंय पाक, 4 टाकं 10 टाकं पडल्यात. गप घरात बसावं, ओलं टाकत अजून तोलं नाही. हरण्याचं पेंड्याचं ते ऑपरेशन झालं या, हॉस्पिटल होतं. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल. असं वडील हटकोरापणाने करतात, उठतात तिथं आणि म्हणतात मला कस्टमर माझं नाराज झाल्यात, रोज ओळखण पाळकण चहान पाणीन काय कस्टमरच्या चपला माझ्याकडे. ते म्हणतात काय झालं, काय शँडल शिवायचं कॉलेजचं पोरेच. अरला का ठीक आहे, असू दे की. हा जीव महत्वाचा आहे का ती ही लय महत्वाचं आहे? मग झालं काय, हे काय वडील कोणाचं ऐका नाहीत, नाही माझं ना पांडूचं ना आईचं ना कोणाचं. उठतात तिथं जाऊन बसतात. पांडूने काय केलं का, ती गटायचं सामान इथं आणून ठेवलं होतं. त्यांनी व्हिडिओ पण बघितला ना आप्पांनी. आणि काल भाऊजी गेलं गावाकडं. आत्या पूजा भाऊजी आणि कृष्णा होती. आणि ह्या कृष्णाच्या डोक्यात काय आलं काय माहिती. मी सकाळी फोन करून पण सांगितलं भाऊजींना. ओमला म्हणला चल आपण आप्पाकडे जाऊ. 4 एवढं घातलं काल त्यांनी दिवसभरात. आणि आप्पाला सांगू गटायचं सामान इथं लपवलं म्हणून. आणि परत म्हणला सांगतोय कसा ते ओमला, माझं नाव नको सांगू. मी सांगितलं ना आप्पाला मला पप्पा हाणतात, तू सांग. मग ओमने सांगितलं. आप्पाकडनं 20 रुपये घेतलं, आईस्क्रीम आणली ना आप्पाच्याच पैशाचे आणले, त्यांनाच खायला दिले. सांगितलं गट्टा इथं आहे म्हणून खालच्या घरी गादे खाली ठेवून. ते वडील ऐकत नाही तर धंद्यात सामान तुम्हाला सांगतो घेऊन जातात. म्हणून घरातल्या 3 पिशव्या तुम्हाला सांगतो उचलल्या वडिलांच्या, ती पेटी एक. आणि पांडूने काय केलं, त्या गाडीत टाकली आणि खालच्या घरी आला. हिथं आणून इथं लपून ठेवलं होतं हिथं. बसून पण आप्पाला आणि माहित नव्हतं. त्याच्यावर गट्टी ही गादी त्यावर टाकली होती, कारण कोणाला दिसू नाही म्हणून. मग ही बारकी पोरं तुम्हाला सांगतो खेळा येते ती. कृष्ण आला, ओम आला, ह्यांनी तुम्हाला सांगतो त्या गादी उड्या हाणून त्यात गेली. म्हणले आपाची पिशवी होत की ना. आपा समजा घरात तिकडे बंगल्या हुडकतात की म्हणतात आपाची पिशवी आपाचं सामान. ह्या दोघांनी केला प्लॅन. वरच्या घरी गेली, आपा नव्हतं. परत गेली पुन्हा. चौथ्यांदा आपा भेटला. आपाला म्हणली तुम्हाला एक गंमत गाय सांगतो, आम्हाला पैसे द्या आधी. आपा म्हणलं काय, आधी पैसे द्या तुमच्या फायद्याचे. आपाकडनं 20 रुपये या दोघांनी मिळून घेतलं. आईस्क्रीम आणल्या खाल्लं. आपा म्हणलं सांगा आता. अहो तुमचं गट्ट्याचं सामान खालच्या घरी लपून ठेवलंय पांडू दाजीने, पांडू काकाने आणि पप्पाने खाली ठेवलं. आपण म्हणलो काय, पळतच आलं. आपण बघितलं की तुम्हाला सांगतो संध्याकाळ झालते. पण सकाळ मी झोपेतनं उठायच्या अगोदर रिक्षा बोलवला. तुम्हाला पण रिक्षा दारात आला.
ती सामान तिथलं घेतलं, त्यात टाकलं, रिक्षावाल्याला 200 रुपये दिलं आणि पुन्हा त्या धंद्यावर जाऊन बसल्यात. आता सांगा, तिथं माहीत झालं, पांडून कॉल केला आईला. आई म्हणली बाबा खालच्या घरी सामान कोणी सांगितलं मला माहीत नाही, लपवलेलं. बाबांनी सामान घेतलं, ओलट टाकत गेल्यात. त्याचा मला कॉल, बावड्या मला तेवढं पण तू करू शकत नाही का, मला थांबवायचं तर बापाला का, तुझी माझी इच्छा आहे का त्यांनी जाऊन बसावं बाबा. मस्त लाखाने येतात, मोठेपणा नाही पण त्याला येतात, चांगले पैसे येतात, मी पण चांगलं कमवतोय. एवढं असताना 1000 200 200 500 साठी तुम्हाला सांगतो ते जाऊन बसतात. मग आम्ही पण त्या धंद्याला लाजत नाही, पण जाते धर्माला. पण विषय काय होतो, आपली सिच्युएशन आता काय आहे, आपले आजारी दुखापत झालेली, ओलं टाकायचं आपल्याला, पोरं काळजी घेतात, पोरं म्हणत पण नाही तुम्ही जाऊन बसा, तुम्हाला काय कमी आहे घरामध्ये. पण आपली कुत्र्याची शिपटी वाकडी ती वाकडीच, ही काय सरळ होत नसल्यामुळे तसं ती भले. काय माहिती आहे का, उदाहरण देतो, एखाद्या भिकाऱ्याला म्हणलं तुला देवळा पूर्ण उठ, इथं भीक माग नको, आणि तुला हे बंगला मोठा बांधून द्या 4 मजली माडे, ती म्हणे बरं झालं का, आता त्या बंगल्या पुढे भीक मागाय बसतो. म्हणजे त्या नाव बंगला असून पण भीक माग ती मात्र सोडत नाही. असं काम आहे. जरी किती पोरांनी दिलं, खाण्यापिण्या गाडी पतवरण पैसे जे किती दिलं, तरी ती बिझनेस त्यांचा सुटत नाही. करा, आवश्यक करा, मी काय नाही म्हणत नाही, नाव ठेवत नाही, पण नीट झाल्यावर करा, टाकत वाढल्यावर करा. अजून काय ते वाढीव उद्योग करता तुम्ही त्याचं टिपून. मग परत बाकीची माणसं म्हणतात थोरल्याला कळत नाही, म्हणजे मी सोमा दादाला कळत नाही का सांगायला, हे ते खालच्या घरी समजा सामान होतं तर ह्यांनीच थांबवायचं असतं. यावर मी झोपेतनं उठायच्या आधी तर रिक्षा भरून गेला आणि म्हणतात माझ्या कस्टमरचं माझ्याकडे शँडल आहेत आणि चपला आहेत आणि पॉलिशला बुट आहेत आणि हे तीन. लोक मला कॉल करून म्हणायला लागले काय केलं आणि हे ते. लोकांना माहित नाही, दाखवायचं डायरेक्ट इथं ही असं करून ऑपरेशन झालेलं ना, हे असा उद्योग झाला. हिने मला सांगितलं नाही, जेव्हा वरनं कॉल आले तेव्हा ही म्हणते का उठवायचं काम आहे ना हिचं, झोपलाय तर उठवायचं काम आहे ना, फोन केला ना, मग पूजानी सांगायचं काम आहे, ह्यांनी उठवायचं काम आहे. अवावती चालवलंय दारा, काय करावं. आणि परत वरनं बोलणे खायला आम्ही रिकामा झालो. बापाची काळजी नाही, माया नाही, हे नाही काही. आता काय करावं सांगा, माझी चुकी काय त्यामध्ये, पोरांची चुकी. ही 2 ओंबड्या आणि कृष्णा हाणली पाहिजे ती. ही आता दलालगिरी करायला लागले, ती पैसे घेते, ती मोठ्या मोठ्या बातम्या लीक करायला लागले, ती काय करावं. अवघड आहे, माझं डोकं बंद पडलंय. असो, हे असू द्या. विषय येतोय आपला आईसाहेब मसाल्याकडे. तर एवढ्या ऑर्डर आले मित्रांनो, एवढ्या आल्या की 100 किलो मसाला कधी उरला हेच कळलं नाही. आणि वरनं 20 किलो अजून ऑर्डर आल्यात, म्हणून फिरशी एकदा अजून 100चा लॉट बनवाय घेतला. आणि ह्या वेळेचा मसाला एवढा झणझणीत खमखमी आणि एकदम बारीक चालला होता, एकदम पुट्टी असं. आणि एवढा टेस्टिंग येतो, अशी तरी काळे भांगार येते, चव पण एवढी लागते. त्यामुळे तुम्हाला सांगतो, एका लेडीजने 5-5 3-3 किलो घेतला. म्हणून प्रियंकाला म्हणलं, प्रियंका गप बसून जमणार नाही, जाऊ दे, अजून ऊन आहे, पावसाळा अजून थोडं 10 दिवस पुढे ढकललं वाटतंय. हो का, कांदा चिराय घेतलाय, तिकडं कांदा आहे आपला. हे बघितलं, कांदा पण एकदम भारीतला आणलाय मित्रांनो, असं नाशक पुसका नाही, एकदम भारीतला कांदा ब्रँड. आणि हो का इथं वाळाय घातलेला दाखवत. हो का हे चिरलाय, असा झणझणीत कांदा तुम्हाला सांगतो, वाळून कुरून झाला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो त्याबरोबर सरपण वाढलंय, महागाई झाली या, कुटायचं जास्त घेतात, भाजायचं घेतात. तुम्हाला सांगतो तेल पण महाग झालंय, खोबरा महाग झालाय, मिरच्या महाग झाल्या, तर काय महागाई वाढली एवढं. पण माझा रेट एकच, 700 रुपये किलो घरपोच आपला आईसाहेब मसाला. जरी कोणी ऑर्डर केला नसेल आणि दिवाळीपर्यंत मसाला नाही, समदे वांदीत, आणि तुम्हाला मसाला भेटेल त्या दिवसात, कोणी विकत असत. पण त्या बापाने ठेवलं काय, कांदा वाळवायला पावसाळ्यात. तुम्हाला कसा पण कांदा दिलेला असेल, तिथं मिरची कशी पण दिलेली असेल, ब्रँड नाही, चव जाणार, मसाला खराब असणार आहे, तो मसाला बुरशी ही लागलेली असती. आताच मसाला ऑर्डर करा, मी म्हणत नाही माझा चांगला, पण मी काय म्हणतोय, उगाच आपली ऑर्डर एवढ्या जात नाही 100-200 किलो, कारण तिथं बोलते क्वालिटी, क्वांटिटी, ब्रँड. आणि टेस्ट चव आल्याशिवाय लोक उगाच जुळली नाहीत, मला एवढ्या ऑर्डर येत नाही. त्या समजा स्वच्छता वगैरे असते,
सूर्यफुला तेल आणि कांदा भाजतो एवढंपर्यंत आम्ही काळजी पांढरा शेपट खोबरा वगैरे धना फिना समद गरम मसाला ही समद टाकून लवंगी मिरची प्युअर वापरून आपण तुमच्यापर्यंत मसाला करतो. ज्यांनी ऑर्डर केलं नसेल त्यांनी 90414050 या नंबरवरती डायरेक्ट पेमेंट पाठवायचं फोनपे नंबर आणि ह्याच व्हॉट्सअप नंबरवरती मला ॲड्रेस पिनकोड वगैरे टाकायचा. ऑर्डर बुक म्हणलं बुक झाली आणि तुमचा मसाला फोटो वगैरे समजा तुम्हाला येतं. तुम्ही ओके मला घरपोच 2 दिवसा ऑल महाराष्ट्र कुठंही आंध्र प्रदेश इकडं कर्नाटक सोलापूर लातूर दिल्ली मुंबई पालघर कर्नाटक UP बिहार हैदराबाद लखनौ हेतवर आपले मसाले आहेत. चला पाडदिसनं ऑर्डर करा फ्रेश माल बनतोय.